नमस्कार मंडळी, आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण इथे गाजर, बीट आणि टोमॅटो पासून पौष्टिक असं सूप बघणार आहोत. तर हे सूप शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी सूप बनवण्यासाठी मी 2 गाजर घेतलेले आहे. गाजरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण गाजरचे काप करून घेणार आहे. या ठिकाणी आपण हे गाजर शिजवून घेणार आहे, त्यामुळे तुम्ही याचे काप छोटे मोठे करू शकता. या ठिकाणी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला जाडसर चिरून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी 2 असे मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे. हे टोमॅटो सुद्धा आपल्याला जाड चिरून घ्यायचे आहे. तर येथे एक मोठ्या आकाराचा बीट घेतलेला आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे आणि ते सुद्धा आपल्याला असं जाडसर कापून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्या सर्व भाज्या चिरून झालेल्या आहे. आता आपण पुढची तयारी करू. तर सुरुवातीला आपल्याला येथे एक कुकर लागणार आहे. सुरुवातीला आपल्याला गॅस चालू करून कुकर गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 2-3 लवंगा घालून घेणार आहे आणि यामध्येच आपण 2-3 मिरे सुद्धा घालून घेणार आहे. या ठिकाणी मी 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, त्या मी ठेचून घेतलेल्या आहे आणि त्या सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचे आहे. आणि यामध्येच आपण एक तेजपत्ता सुद्धा घालून घेणार आहे. आणि हे सर्व व्यवस्थित झाल्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेणार आहे आणि सर्व भाज्या व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि यामध्येच आपण कोथिंबीरच्या कोवड्या काड्या सुद्धा घालून घेणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आहे, त्यासाठी आपण यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होतील तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ काढून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता आपण या सर्व भाज्या थंड होऊ देऊ. भाज्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाज्या काढून घेणार आहे. तर यामध्ये पाण्याचा वापर न करता आपण सर्व भाज्या फिरवून घेणार आहे. साधारणतः 1-2 मिनिट आपल्याला भाज्या फिरवून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली प्युरी तयार झालेली आहे. चमच्याच्या सहाय्याने आपण हे सर्व व्यवस्थित गाळून घेणार आहे. अशा प्रकारे गाळून घेतल्यामुळे यामध्ये छोटे छोटे भाजीचे तुकडे असले ते सहजपणे निघतात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली प्युरी इथे छान तयार झालेली आहे. यानंतर आपल्याला येथे एक कढई गरम करून घ्यायची आहे. यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण बनवून घेतलेली प्युरी घालून घेणार आहे. आपण सर्व भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या आणि त्यातील पाणी बाजूला काढून ठेवलेलं होतं. तर आता आपण ते पाणी सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. यामध्ये आपण पाव चमचा साखर सुद्धा घालून घेणार आहे. यामध्ये तुम्हाला साखरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही यामध्ये साखर नाही वापरली तरी सुद्धा चालेल. तर या ठिकाणी आपण सूपला 1-2 मिनिट छान उकळ काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या सूपला छान अशी उकळ आलेली आहे. तुम्ही बघू शकता आपलं सूप येथे छान तयार झालेलं आहे. आता आपण हे सूप एका बाउल मध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपलं गाजर, बीट आणि टोमॅटोचं सूप तयार आहे. हे सूप पौष्टिक तर आहेच, पण प्यायला सुद्धा खूप छान लागते. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. तर भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.